चला पारितोषिक आता येत असताना पाहायला मिळत आहेत. वक्रतुंड सीसी, त्यानंतर बाबा 11 टीम कॅप्टन आणि हरिओम टीम कॅप्टन आणि नाम्या बॉयज या 4 संघाच्या कॅप्टनला विनंती आहे सेमीफायनल करता ड्रॉ केला जाणार आहे. बाकी सगळी माहिती आम्ही इथे देणार आहोत. तत्पूर्वी सर्व कॅप्टन लवकर आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. ड्रॉ केला जाणार आहे. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. पहिल्या बरोबर 3 बॉलचा खेळ संपला 2 धावा. महेश पाटील यांनी जर सलग 3 चौकार ठोकले तर केतन पाटील सोनू यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. बॅकफुटला गेला फटका, छान खेळला परंतु तितका चांगला क्षेत्ररक्षण फेकी, परंतु खेळाडू पोहोचल्यात क्रीज मध्ये. परफेक्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालीत. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 3. काल घासकोपरी संघानं या मैदानावरती आपण पाहिलं तर माऊली क्रिकेट संघाला पराभूत केलंय. आज नारायण नगर संघाने आपण पाहिलं तर डीपीएन लाईव्ह या संघाला पराभूत केलेला आहे आणि त्या 2 संघादरम्यान सुरू असलेली प्रेक्षणीय मॅच. संदीप सांगतो नको रे बाबा, परत एकदा आठवण नको काढू. इथे अरेच ना सांगणं गरजेचं आहे, तेव्हा आपण जिंकू, प्रयत्न करावे लागणार आहेत. ते जखमेवरती मीठ चोळल्यासारखं वाटते त्यांना सध्या. 3 रन धावफलकावरती आहेत. विशाल पाटील यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय करण आणि दुसऱ्या बाजूला तेजस यांच्याकडून सलगच्या 2 चौकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पारितोषिक भरपूर येणार आहेत, मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल बागपुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं एक सिंगल कंप्लीट. व्यासपीठावरती संदीप दादा देखील आहेत. संदीप दादा यांच्याकडून देखील 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. आता पारितोषिकांचा वर्षा होणार मैदानाच्या आतमध्ये. महेश पाटील सध्या स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. कोण बराबर अगेन बॉक्स के बाहर. महेश बॅक टू द पॅवेलियन. 4 पर पहिला झटका. मंचावरती आदरणीय जगदीशजी पाटील साहेब उपस्थित झालेत आणि भरपूर सारी मेहनत त्यांची संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. त्यामुळे काही वेळामध्ये आपण सन्मानी करणार आहोत मुख्य मंचावरती. धावा फलकावरती 4. पुढचा बॉल, नो बॉल. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा सिग्नल पाहूया. चेंडू मात्र तिथून नो बॉल आलाय आणि एकूण धावा या बॉलवरती 5 धावा येत असताना पाहायला मिळतात. नो +4. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आला बॅटर यश. यश यांच्या बॅट मधून धमाकेदार चौकार. पुढचा बॉल, पुन्हा ड्राईव्ह केला, क्लासिकल फटका खेळला, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. पंचांचा बोट हवेमध्ये, फलंदाज मैदानाच्या बाहेर. रनआउटच्या माध्यमातून यश बॅक टू दी पवेलियन. 1 करोड नाही. नेमा बॉयज टीम आपल्याला शेवटचा कॉल असेल. बाकी 3 संघाचे कॅप्टन या ठिकाणी आता उपस्थित आहेत. 4ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी लवकरात लवकर यायचे. समोर जे उभे आहेत त्यांना विनंती, सर्वांनी बाजूला बा. हरिओम टीम गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती विशाल पाटीलच्या बॅटमधून फटका तर चांगला खेळलाय परंतु तितका चांगलं क्षेत्ररक्षण. दशरथ त्या ठिकाणी पाहायला मिळाले, बॉल लढवलाय. वाह, काय फिल्डिंग केलंय आज. प्रत्येक जण 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत. प्रशांत सर काय सांगाल? दशरथ घसरत आले पण चांगला फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग केलेली आहे. चांगली फिल्डिंग, फटकाही दर्जेदार होता. धावसंख्या 10. हरिओम टीम कॅप्टन प्रणित लवकर यायचे. प्रणित हरिओम टीम कॅप्टन. चला, ज्या संघाचं नाव घेतलं जातं त्यांना विनंती, आपण थोडं लवकर यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी असणार आहेत. धावफलकावरती धावा 10. गोलंदाज तयार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राहुल, त्याला द्यायचे हुल, तर राहुल समोर विशाल पाटील. बागपुटला गेले, टॅप केलं, बॉलला सिंगल घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक मात्र दिली जातात प्रसाद जाधव यांच्याकडे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये खेळाडूचा बोलबाला राहिला. सातत्याने मॅन ऑफ द सिरीजचे अनेक पुरस्कार प्राप्त करणारा हा खेळाडू, रबर बॉल स्पेशल खेळाडू म्हणून प्रसाद जाधवकडे पाहिलं जात आहेत. बॅकपुटला गेले, पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळलाय ऑफ साइडच्या दिशेने. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर एकूण धावा आहेत 12.
पुढचा बॉल विशाल यांच्यासाठी. राउंड गेंदबाजी करे, राउंड विकेट और टपा खाते ऑफ टप के बाहर जाते हुए गेंद टर्न और बाउंस मिल रहा है. बैकफुट में चले गए थे तब जाकर बॉडी का बैलेंस उन्होंने खो दिया था. विशाल वैसे आक्रामक बैटर है. स्कोर 13 रन 2 विकेट का नुकसान पर. ये बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई. ऑफ ब्रेक गेंद, अच्छा बाउंस था. एक वेगळं स्पेशल पारितोषिक आहे, त्याच्या लॉसमॅन आता होणार आहेत, त्यामुळे त्याच्या दिशेने जाणार आहोत. ओ फटका चांगला खेळला, पुण्याचा चेंडू निघून चाललाय. पाहूया थोडासा जवळपासून गेला, त्यामुळे एक सिंगल असणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपला, 14 धावा. आणि घासकोपरी संघ जर जिंकला तर राजन बाबू घासकोपरी यांच्याकडून 3 कोंबडे दिले जाणार आहेत. त्याने आताच कॉल केलेला आहे. कॅमेरा लावा त्यांच्यावरती. 3 कोंबडे आहेत. घासकोपरी संघ जिंकला तर पार्टी ऑन. स्कोर 14 2 विकेट के नुकसान पर. पारितोषिक कसे येतील ते सांगता येत नाहीत. कधी कधी वाईटला पण बक्षीस लागतं. पण ते ऑनलाईन आलं की इथे आहेत ते आता भरपूर ऑनलाईन आहेत सध्या आणि कॉलद्वारे संपर्क साधलेला आहे. रन 14. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्ट्राईक वरती प्रसाद जाधव. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक दशरथ चुकी करताना पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेषेच्या पार 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 पार. थँक्यू. जरी टेनिस क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये माझा बोलबाला असला, परंतु अंडरआर्म क्रिकेट मध्ये दाखवणार प्रसाद जाधव. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. नाही थांबणार. चेंडू सीमारेषेच्या पार. अगर आप गेंदबाजी कर रहे हैं और फुल टॉस गेंद डाल रहे हैं तो प्रसाद वैसे आपको कहाँ छोड़ने वाले हैं. धुआंधार बल्लेबाजी करने वाले खिलाड़ी है. 2 कमाल के स्ट्रोक, 2 चौके जड़ चुके हैं. इरादे स्पष्ट है. स्कोर 22 2 विकेट के नुकसान पर. बरोबर समोर ठोकलेले 2 चौकार पाहायला मिळाले प्रसाद जाधव यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. बॅटच्या टोला बॉल लागलाय. घेतलाय कॅच. मिळाली विकेट प्रसाद जाधव यांची. डॉन. थँक्यू. धावा फलकावरती प्रशांत सर. धावसंख्या बरोबर होती 22-22. विकेट तिथे गमावला. 3रा विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि नवीन बॅट्समॅन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दीपेश मैदानावरती येत आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती या ठिकाणी शिल्लक असणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 22. काही वेळामध्ये ड्रॉ होणार आहेत. पुढचा ड्रॉ केला जाईल. हरिओम टीम फायनल कॉल. चला या आधीपासून तुमच्यावरती कॉन्सन्ट्रेट आहेत. 22 धावा 22. ओ यावेळेचा बॉल वाईट. +1. एकूण 2 धावा आल्यात. आता थोडंसं चित्र पाहिलं तर वेगळं झालेलं आहे. धावफलकावरती धावा 24-24. 3 गड्यांच्या मोबदल्यात. फटका चांगला खेळला. पुन्हा मात्र दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. तर रन घेण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली जात आहेत. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. धावा फलकावरती बनवल्यात. पहिला डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावामध्ये रन झाले 25. लक्ष असणार 26. कॅमेरामॅन फोकस करतील बरोबर समोर आपल्या जिथे मुख्य मंच आहेत आणि तिथे आता केला जाईल ड्रॉ. डीजे मास्टर थांबा. सेमीफायनलची पहिली मॅच सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून ड्रॉ करण्यात येतो आहे. बाबा 11 वर्सेस नाम्या बॉईज डिपेंडिंग चॅम्पियन टीम. आणि आता उर्वरित ज्या 2 चिठ्ठ्या तुम्हाला दाखवल्या जातील. काही सन्मान आहेत ते थोड्या वेळामध्ये केले जाणार आहेत. टीम दोन्ही कॅप्टन इथं थांबायचं आहे. नाम्या बॉईज कॅप्टन इथं थांबायचं आहे. आणि बाबा 11 लगेच टॉस घेणार आहोत. नाम्या बॉईज टीम कॅप्टन आणि बाबा 11 टीम कॅप्टन. दशरथजी परब साहेब आपण देखील व्यासपीठावरती या. मसुरकर साहेब, जगदीशजी आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. लाईट्स भरपूर मोठ्या गोष्टी आहेत त्या जगदीशजी पाटील आपले वायरमॅन म्हणून नेहमी राहिलेले आहेत आणि सर्व काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या. तर जगदीशजी पाटील यांचा सन्मान आहे. तो सन्मान आपण मुख्य मंचावरती करूयात. त्यानंतर जेवण बनवणारे आचारी आपल्या शिरगाव गावचे, त्यांनाही विनंती सर्वांनी वरती यायचं. शिरगाव गावातील आपले जेवण बनवणारे सर्व आचार्य आहेत, त्यांना विनंती सर्वांनी वरती या. आपलाही एक सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मंडप डेकोरेटर्स संपूर्ण टीम आपण या. नाम्या बॉयज टीम कॅप्टन. चला मंडप डेकोरेटरचे सर्वांनी इथे या. बाबा 11 टीम कॅप्टन. दोन्ही संघांना शेवटचा कॉल आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. मंडप डेकोरेटरचे सर्व या. चला
सन्मान आहेत हे खूप महत्वाचे आहेत. नंतर शेवटी राहून जातात, त्यामुळे हा सन्मान होणार आहेत. डीबीएन लाईव्हची टीम आहेत प्रवीण पाटील आणि धनंजय मागेला. या एक टॉस होतोय. नेमे बॉयज आणि बाबा 11 संघाच्या दरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण सामना त्याचा टॉस केला जातो आहे. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते छाप असा कॉल, छाप पडलेली आहे. निर्णय घ्यायचा इथे, निर्णय इथेच घ्यावा लागेल. ओके पण अजून एक गोष्ट ऐकून जायचंय. 3 षटकांचा सामना, 3 षटक असतील, षटक 3 असतील. सन्मान एका षटकामध्ये 4 चेंडू असणार आहेत. तुमचं षटक जे असेल ते 4 चेंडूंचं असणार आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. सिम्बलचा पहिला सामना. चला टॉस केला, तिथून सन्मान केला जाणार आहेत. डीबीएन लाईव्ह हे संपूर्ण प्रक्षेपण जे आहे ते दाखवण्याचं काम ज्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून झालेलं आहे ते आधी मंडप डेकोरेटर्स आहेत. आपल्या मारंबलपाडा गावातील मंडप डेकोरेटर्सचे आपले पदाधिकारी आहेत, त्यांचा हा सन्मान आहे. हा डीजे बाकीच्या सर्व काही गोष्टी ज्या ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत ते मंडप डेकोरेटर्स मारंबलपाडा आणि हा सन्मान आहे तो सन्मान मात्र केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान होणार आहे डीबीएन लाईव्ह. आपल्या परिसरातील असं एकमेव चॅनल आहेत की ज्यांच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्लेयर पोझिशन प्रथमतः डीबीएन लाईव्ह वरती पाहायला मिळालं. या वर्षामध्ये स्वतःचं नवीन एक स्कोरबोर्ड ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं असं चॅनल आहे डीबीएन लाईव्ह आणि डीबीएन लाईव्हचा सन्मान होतोय. 5 वर्ष झाले त्यांना आणि यावर्षी tenniscricket.in त्यांचा स्कोरबोर्ड वापरलेला आहे. त्यामुळे हे दोघं पण आपण बघा IT इंजिनियर आहेत. धनंजय आणि प्रवीण यांचंही कौतुक असेल. भविष्यात त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. जेवण बनवणारे आचारी विनंती श्रीगाव, चला आपण या. आपलाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मसूरकर, परब साहेब आणि वाडकर साहेब आपण सर्वांनी इथे व्यासपीठावरती यायचे. धावसंख्या 1 आहे OCC. चला आता मॅचेस सुरू आहेत, प्रेक्षणीय मॅच आहे, मग प्रेक्षकांच्या नजरा तिथेही लागल्या पाहिजेत. विशाल पाटील यांच्या षटकामध्ये नक्की रन किती आल्यात? ओ फक्त 1च धाव आलेली आहेत. 1 विकेट प्लस 1 रन. घासकोपरी संघ वाईट आलाय, 2 आल्यात. ओके 2 आल्यात. 26चं टार्गेट. 2 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर रेडी आहेत. भावेश, गोलंदाज महेश पाटील. पहिलाच बॉल. ओ काय बॉल अडवलाय. महेश पाटील शहापूर वरून आलेले खेळाडू आहेत. स्पेशल या स्पर्धेसाठी ते आलेले आहेत आणि आज चांगली कामगिरी करतायत. शहापूरचा वाघ आहे तो. वाघ काय जेडी आलाय तो. ये जेडी है लेकिन सामने वाली टीम के लिए मुश्किल. नाही लिंबू आणि मिरची खिशामध्येच असतात महेश पाटील यांच्या, म्हणून तर तो सक्सेसफुल ठरतो. हो पुन्हा एकदा पायावरती आदळला चेंडू. स्वराज सावकाश. स्वराज सावकाश. कॅमेऱ्यावर आता तुमचं कसं पाय प्रेक्षकांच्या आपण बघितलं तर टाळ्या चिट्ट्या होत आहेत, पण आता हशा पिकलाय ना. मॅचेस तसं आहे ना, एक्झिबिशन. हो करेक्ट स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय का? यश किनी यांच्या बॅट मधून दर्जेदार कडक चौकार. थँक्यू. यश किशोर किनी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना पाहायला मिळाले. दर्जेदार चौकार आलाय. 7 धाबा. हंसते हंसते कट जाए रस्ते. सबके चेहरे पर मुस्कुराहट है. जब स्वराज गिरे थे उसके बाद में यश ने कमाल का स्ट्रोक खेला. स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पर. संकेत मात्रे यांनी जर डाय मारून बॉल अडवला तर केतन पाटील यांच्याकडून 525 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आता 25 रुपये स्पेशल काय ते नाही माहित, पण 25 ठेवल्यात. आलाय आणखीन एक फोन आलाय. फटका हाही चांगलाय. चेंडू अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव. चला आता राजन बाबू यांनी सांगितलं 3 कोंबडे तयारी केलेले आहेत, ते तुम्हाला बुधवारी बनवून देणार आहेत. चला सर्व काही रेडी आहे. राजन बाबू आपल्या घासकोपरी गावातील आहे, त्यांच्या माध्यमातून 3 कोंबडे दिले जाणार आहेत ते घासकोपरी संघाला. पुढचा बॉल. ओ नो 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 बॉल आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे हिमेश. बॉल लढवलाय, फिल्डिंग चांगली केली आहे, परंतु नो बॉल. एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा 10 करायच्या 26, यानी की 16 धावेची जुनी गरज या मॅचला जिंकण्यासाठी. यश राजन बाबू यांच्याच मुलगा आहे यश. फटका कडक खेळला, परंतु तितका चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल लढवलाय, फिल्डिंग चांगली केली आहे.
एक सिंगल मेल धापलकेवरती धावा आहेत 11 धावा. दर्जेदार कामगिरी आपण पाहता सभापती चषकामध्ये एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय मॅच. आज खेळण्याची संधी मात्र 4 संघांना मिळाली होती, त्याच मधले 2 संघ आहेत. स्ट्रोक तर कडक खेळलाय, परंतु हिमेश पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. घेतलाय कॅच, मिळाली विकेट, बॅट्समॅन आउट, गॉन. थँक्यू डीजे. धनंजय खरंच महेशकडे काहीतरी मॅजिक आहे. प्रशांत सर, मला असं वाटतं की मॅजिक तर आहेच, महेश पाटील असा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक संघ जो प्रॅक्टिसमध्ये होता एमसीसी, त्याच्यानंतर आता दुसरा संघ आहे तोही ओसीसी प्रॅक्टिस करतोय. विदाऊट प्रॅक्टिस वाला असलेला संघ श्री गणेश घासकोपरी आहे, तो मैदानावरती धमाकेदार कामगिरी करतो. आणि ते चांगलं ओव्हरअप क्रिकेट खेळतात. अंडरअप क्रिकेट इतकं चांगलं नाही खेळत, पण आज त्याने दाखवून दिलं की ओव्हरअप आणि अंडर आम्हाला काय फरक पडत नाही. तिथे आम्ही आमचं निश्चितच नावलौकिक करू शकतो. तिथे डिबेटचं पण तसंच झालं होतं. 12-13ची मॅच होती. नयन थोडंसं मोठ्या पटक्याच्या प्रयत्नामध्ये गेला होता, त्यामुळे कदापि ती थोडी मॅच चेंज झाली होती. झोपणार नाही तो रात्री. त्यानं जर आठवण केली तर झोपणार नाहीये. तसंही होऊ शकतं, पण त्याच्यानंतर त्याने असं सांगितलं की थोडंसं पायाला इंजुरी आहे, म्हणजे कारण देणं त्याने भाग पाडलं होतं नयन यांनी. जेवला नाही असं बोलतोय तू. जेवणार नाही तर झोपणार पण नाही. रन 12. गोलंदाजीवरती दीपेश आलाय. चला, महेश पाटील यांनी जर बॉल डाईव्ह मारून अडवला तर केतन पाटील यांच्याकडून त्यांना दिले जाणार आहेत 78 रुपये. 78. आता हे काय बक्षीस आहे नाही समजलं, पण 77 नाही 78 रुपये लावल्यात. ओ चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. मागच्या वर्षी प्रशांत सर प्रेक्षणीय मॅच घासकोपरीने जिंकला होता, आताही तसंच होईल. याही वर्षी तसंच चिन्ह दिसते. आणि तुम्ही 78 रुपयाचं पारितोषिक लावल्यानंतर महेश आपण बघू शकता कुठे आलाय, इस्टकवरला, जिथे जास्त चेंडू जाणार नाही. त्याला माहित आहे ना, बरोबर मास्टर माइंड आहे. रन 13. बाहेर, मैदानाच्या बाहेर विकेट आलाय. फलंदाज बाद, ब्रेक थ्रू मिळवलाय, गॉन. थँक्यू. सप्पे भारी, घासकोपरी भारी मैदानावरती दाखवून देतात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय, बरोबर तिथे अडवलाय बॉलला, फिकी केलाय आणि एक्झिबिशन मॅच जिंकलाय श्री गणेश घासकोपरी संघाने. एकदा टाळ्यांचा गजर या संघासाठी होऊ द्या. चांगली कामगिरी केली प्रेक्षणीय मॅच मध्ये. चला हस्तांदोलन करा, नारायणनगर हस्तांदोलन करा. योगेश लाईन मध्ये हस्तांदोलन करा. यश क्रिकेटचा खेळ आहे, दोन्ही संघ चांगले खेळलेले आहेत. आपले जेवण बनवणारे आचार्य, त्यांना 2 मिनिटं विनंती आहेत, आपण या. आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.